दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला माऊली मुखी भेट पंढरी जीव चरणाशी अर्पण केला देह मी सांगितलं पुंडलिकाला, बाळा तू इतका गुणी मुलगा आहेस, मग तू असं दुष्टासारखं वागायचं नाही, आई बाबांचं ऐकायचं, शाळेत शिक्षकांचं ऐकायचं, अभ्यास करून मोठं मोठं व्हायचं. हे ऐकल्यावर पुंडलिक हुशार झाला. त्याला लक्षात आली आपली चूक आणि त्याने आईला घरकामात मदत करायला सुरुवात केली. बाबांना